मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय आपण पाहतोय आणि हवामान विभागानं मुंबईला पुढच्या 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी केलाय। 50 ते 60 ताशी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा आज सलग 4था दिवस आहे आणि नागरिकांना काळजी घेण्याचं सातत्यानं आवाहन केलं जातंय। या संदर्भात आणखी ताजे अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्यासोबत काही वेळातच जोडले जातील। ते आपल्याला सगळी ताजी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील। मात्र ही संपूर्ण मुंबईमधून आढावा घेतलेली ही जी दृश्य आहेत, एकीकडे लोकलची दृश्य, बऱ्याच ठिकाणात सखल भागांमध्ये पाणी साचलंय। ही दृश्य पहा, काही घरांमध्ये पाणी साचलंय, कमरेभर पाण्यामधून प्रवासी प्रवास करतायत। मरीन ड्रायव्हर सुद्धा भरती सुद्धा आहे आज आणि त्यामध्ये हाय अलर्ट जारी केला गेलेला आहे। मुसळधार पावसाचा आज सलग 4था दिवस आहे। शाळांना मुलांना सुट्टी दिली गेली आहे, महाविद्यालयांना सुट्टी आहे, बऱ्याच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुद्धा दिलं गेलेलं आहे आणि स्वतःची काळजी स्वतः घेण्याचं वारंवार सांगितलं जातंय। कारण की आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर घराबाहेर पडू नका, कारण की परिस्थिती अत्यंत बिकट आहे। आणि या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेऊन आमचे प्रतिनिधी धनंजय आपल्यासोबत। धनंजय, जवळपास 6 वाजल्यापासून आपण सगळे ताजे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। पावसाची सध्याची आत्ताची परिस्थिती, कुठे कुठे कसं पाणी साचलेलं आहे, लोकलवर कसा परिणाम होतोय, सगळ्या संदर्भातला एकूणच आढावा। श्रद्धा, सगळ्यात आधी तर महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 दिवसांपासून हा मुसळधार पाऊस आपल्याला बरसताना पाहायला मिळतोय। आज मात्र सकाळपासून, खरं तर पहाटेपासून म्हटलं तर पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र हे फक्त मुंबई आणि उपनगरातली स्थिती मी सांगतोय। यामुळे रस्ते वाहतूक सध्या सुरळीत असलेली पाहायला मिळते। मी सध्या चर्चगेट स्थानकाबाहेर आहे। इथली सुद्धा परिस्थिती जर पाहिली तर सध्या रस्ते वाहतूक जी आहे ती सुरळीत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यातच रेल्वेबद्दल जर जाणून घ्यायचं झालं तर रेल्वेमध्ये आपण जर पाहिलं तर मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती 10 ते 15 मिनिटं सध्या उशिराने पाहायला मिळते। त्यातही आपण जर पाहिलं तर कल्याणपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या गाड्या सुद्धा ज्या आहेत त्या 5 ते 7 मिनिटं उशिराने असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत मध्य रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने पाहायला मिळते। हार्बर मार्गावरची वाहतूक जी आहे ती 5 ते 7 मिनिटं उशिराने पाहायला मिळते। त्याचबरोबर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा आपल्याला 15 ते 20 मिनिटं उशिराने पाहायला मिळते। फक्त वसई, विरार, नालासोपारा या पट्ट्यामध्ये काल रात्री पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे तिकडे आपण जर पाहिलं तर वसई, विरार आणि नालासोपारा या स्थानकाच्या दरम्यान रुळांवर पाणी साचलं आणि त्यामुळे तिथून चर्चगेट स्थानकाच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती सध्या मंदावलेली आहे, विस्कळीत झालेली आहे, उशिराने सुरू आहे। आणि त्याचाच परिणाम मी एकदा दाखवतो। दररोज सकाळी जर आपण पाहिलं तर हे चर्चगेट स्थानक आहे, इथून मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते कामावर जाण्यासाठी इथून बाहेर पडताना पाहायला मिळतात। मात्र आज जी वर्दळ आहे ती आपल्याला कमी पाहायला मिळते। हे चित्र चर्चगेट स्थानकाचं आहे, कारण की वसई विरार वरून येणारे जे प्रवासी आहेत ते अद्याप या चर्चगेट स्थानकापर्यंत पोहोचताना पाहायला मिळत नाहीये। दुसरं एक कारण म्हणजे मध्य रेल्वे स्थानकावरचं जर आपण पाहायचं म्हटलं श्रद्धा तर ते म्हणजे कर्जत आणि खोपोली ची जी लोकल सेवा आहे ती सध्या स्थगित असल्याची माहिती मिळते। कारण की जी रेल्वे रुळाच्या खालची खडी असते ती वाहून गेल्याने तात्पुरती ही सेवा स्थगित करण्यात आली आणि त्यामुळे रेल्वेचं जे देखभाल पथक आहे ते कर्जत आणि खोपोली स्थानकाच्या त्या दरम्यान पोहोचलेलं आहे, जिथे ही खडी वाहून गेली। त्यामुळे ही रेल्वेची अपडेट आहे। रेल्वे काही ठिकाणी उशिराने आहेत तर काही ठिकाणी सध्या खोळंबलेली आणि त्यामुळे त्याची पर्यायी मार्ग व्यवस्था सुद्धा करण्यात आली। म्हणजे वसई विरारची जी वाहतूक आहे ती धीम्या मार्गावरची जलद मार्गावर वळवण्यात आली आणि पुढे मध्ये बोरिवली आणि या स्थानकापासून गोरेगावपासून ती नियमित सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीने आज आतापर्यंत तरी हे अपडेट आपल्याला पाहायला मिळतात। रेल्वेचे हे अपडेट झाले असले तरी दुसरीकडे बाहेर जाणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत, खरं तर म्हणजे पुण्याच्या दिशेने आपण जर पाहिलं तर त्या बाजूला कर्जतच्या पुढे लोणावळा दरम्यान दरड कोसळली। त्यामुळे मुंबई पुणे जी वाहतूक आहे मेल एक्सप्रेस गाड्यांची
ती सुद्धा खोळंबली, ती सुद्धा रद्द करण्यात, अनेक गाड्या ज्या आहेत पुण्याला जाणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर पुण्याला जाणारी जी वाहतूक मार्ग आहे तिथे सुद्धा दरड कोसळल्याने हा मार्ग सुद्धा सध्याच्या घडीला बंद आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी. शासनाने जे आहे त्याच्या पद्धतीने गाईडलाईन्स दिलेल्या आणि त्या पद्धतीने सगळी सध्या नाही बरोबर आहे. आता सध्याच्या स्टेटस प्रमाणे म्हणजे वाहतूक रेल्वे गाड्यांची बंद नाहीये, मात्र धीम्या गतीनं सुरू आहे. या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट दिल्यासाठी धनंजय धन्यवाद.